हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही कसे आहात सगळे। आज आपण बनवतोय नारळाची चटणी। बनवतोय म्हणजे हे बाहेरून रेडीमेड आणलेलंच होतं। माझ्याकडे ढोशाचं पीठ उरलेलं, पण आता सगळे इन्ग्रेडियंट्स नव्हते, खोबरं पण नव्हतं, कोथिंबीर नव्हती। मग हे पॅकेट एक मी ट्राय करायसाठी आणलं आणि ह्याची चटणी डिलिशियस आहे गाईस। मी सांगते तुम्हाला, ह्याच्यात काही नाही, फक्त पाणी ॲड करायचं। जर कोणी कुठे ट्रॅव्हलिंगला पण जाणार असेल तर प्लीज ही चटणी कॅरी करायला काही प्रॉब्लेम नाही आहे। ह्याच्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं आणि रेडी टू ईट आहे। आणि हे एक पॅकेटमध्ये 4 लोक 5 लोक खातात आरामात। सो इथे मी थोडं पाणी टाकलं आणि प्रत्येकाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही ठेवू शकता। फॉर एक्झाम्पल जास्त पातळ हवं आहे किंवा जास्त जाड हवं आहे तर ते तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि खरंच सांगते, खूप यूजफुल आहे हे डेली यूजसाठी आणि खूप टेस्टी पण आहे। तर सगळ्यांनी मस्ट ट्राय दिस रेसिपी। आणि अजून पण कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक कर, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।